राज्यभरातील रुग्णवाहिकेसंदर्भातली ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। रुग्णवाहिकाच आजारी असल्याचं दिसतंय। राज्यभरातल्या रुग्णवाहिकाच आजारी आहेत। आजारी व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच आता आजारी असल्याचं दिसतंय। रुग्णालयाबाहेरच्या रुग्णवाहिका धूळखात अवस्थेत पडलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहू शकता कशा प्रकारे या रुग्णवाहिका धूळखात पडलेल्या आहेत। अकोल्यातली ही दृश्य आहेत। या संदर्भातला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आम्ही आपल्याला दाखवतोय। रुग्णवाहिकाच आजारी झाल्याचं दिसतंय। रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणारी उपचारासाठी रुग्णवाहिकाच आता आजारी झाल्याचं दिसतंय। दिवसांदिवस अपघाताचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणजे अपघातग्रस्तांना तात्काळ ॲम्ब्युलन्स ची सेवा मिळाली पाहिजे। यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर असलं पाहिजे, परंतु असं दिसत नाही। काही ॲम्ब्युलन्स किरकोळ नादुरुस्तीच्यामुळे गौरक्षणच्या रोडवर जर आपण तिथलं ऑफिस आहे तिथं जर पाहिलं तर किरकोळ दुरुस्तीमुळे नादुरुस्तीमुळे बंद पडलेले आहेत। ते जर दुरुस्त करून जर आरोग्य सेवेमध्ये जर दाखल झाल्या तर रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल। अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभाग हे नेहमीच तत्पर असतं ते रुग्णांच्या आरोग्यासाठी। आपण या ठिकाणी पाहू शकता की रुग्णांचं आरोग्य केव्हा व्यवस्थित राहील, ज्यावेळेस रुग्णवाहिकाच व्यवस्थित असतील। पण या ठिकाणी जे आहे रुग्णवाहिकाच्या ज्या आहेत त्याच आजारी पडलेल्या आपण पाहू शकता। या ठिकाणच्या सर्व ज्या रुग्णवाहिका आहेत त्या बंद पडलेल्या अवस्थेत आहे। तर रुग्ण हे कशा प्रकारे आपला उपचार घेऊ शकतील हेच नव्हे तर आणखी काही रुग्णवाहिका आपण पाहू शकतो ज्या फक्त एका कारणाने इथे महिन्यापासून बंद पडलेली आहे, ते म्हणजे फक्त त्याच्या ते पंक्चर असल्या कारणाने। आणि त्यामुळे रुग्णांची जी आहे ते गैरसोय होते आहे आणि रुग्णांना जे आहे प्रायव्हेट गाड्या किंवा प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं लागतं। आता यानंतरही आरोग्य विभाग काय त्याच्यावरती काय हे करेल किंवा रुग्णवाहिका ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी कोणती रुग्णवाहिका जी आहे ज्या आजारी पडलेल्या आहेत त्यांना बाहेर आणण्यासाठी कोणते उपचार त्याच्यावर करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला। अकोल्यातली ही दृश्य आपण पाहिली कशा प्रकारे रुग्णवाहिकाच आजारी आहे। धूळखात या सगळ्या रुग्णवाहिका पडलेल्या आहेत। त्यामुळे प्रायव्हेट रुग्णवाहिका म्हणजे खाजगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णांना जावं लागतंय। अकोल्यातली ही दृश्य आपण पाहतोय।